सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता ऑप्शन फॉर्म सुरू झालेला आहे आणि ऑप्शन फॉर्म भरायची जी डेट आहे ती डेट कधी आहे? 9 तारखेपासून 11 तारखेपर्यंत. मी हे इंजिनिअरिंग ऍडमिशनसाठी म्हणतोय, राईट. आता इथं काय माहिती आहे का, आता ऑप्शन्स पहिलं सोपं होतं, कॉलेजेस कमी असायचे, ब्रांचेस कमी असायचं, ऑप्शन फॉर्म भरणं खूप सोपं होतं. पण आता काय झालेलं आहे, कम्प्युटरच्याच 50 ब्रांचेस झालेले आहेत. म्हणजे कसं, कम्प्युटर सायन्स झालेलं आहे, IT झालेला आहे, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आहे, काही ठिकाणी CSE आहे, AIML आहे, याच्या 10 ब्रांचेस आहेत. त्यामुळं जी ट्रॅडिशनल मेथड होती ऑप्शन फॉर्मची ती थोडीशी चुकीची आहे. तर आपण आजचा ऑप्शन फॉर्म भरायचा शॉर्टकट मेथड, आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं परत परत लॉग आउट नाही झालं तरी तुम्हाला अडचण येणार नाही, त्या मेथड बद्दल आपण डिस्कस करूया. सो बघा, इथं पहिलं गुगलवर जावा, राईट. या गुगलवर गेल्यानंतर इथं तुम्ही काय करा, CET सेल टाका, राईट. CET सेल टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय करायचं, हे CET सेलला तुम्ही गेलेले आहे, राईट. या CET सेलला गेल्यावर त्या ठिकाणी तुम्ही होम पेजवर क्लिक करा. होम पेजवर क्लिक केलं की इथं ऍडमिशन प्रोसेस, म्हणजे इथून तुम्हाला जाता येईल ऍडमिशन प्रोसेसला, राईट. इथं आपल्याला BE-BTech मध्ये जायचंय. इथं तुम्हाला हा बीटेकचा ऑप्शन या ठिकाणी दिसतोय, बीटेकचा ऑप्शन, याच्यावर मी क्लिक करतोय. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा, इथं हे पोर्टल आहे आपलं 2024चं पोर्टल आहे. आता या पोर्टलमध्ये काय बघायचंय की इथं ऑलरेडी रजिस्टर्ड स्टुडंट्स, आपलं रजिस्ट्रेशन आपण ऑलरेडी केलेलं आहे. सो त्या ठिकाणी जायचंय, ऑलरेडी रजिस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर इथं सीट मॅट्रिक्स आहे. हा सीट मॅट्रिक्स खूप इम्पॉर्टंट आहे. हा सीट मॅट्रिक्स इम्पॉर्टंट याच्यासाठी आहे की त्याचं कारण असं आहे की तिथं आपल्याला एखादा कोड सापडत नसेल तर तो आपल्याला बघता येईल. सो मी इथं येईल, इथं माझं युजर ID टाकलंय, मी पासवर्ड पण टाकलेला आहे या ठिकाणी. आता या ठिकाणी मी कॅप्चा टाकतोय. साइन इन करतोय मी. आता या ठिकाणी माझं साइन इन झालेलं आहे. ओके. सो इथं तुम्ही बघितलं तर ऑप्शन फॉर्म जो आहे तो इनकम्प्लीट दाखवतोय, राईट. तुम्ही इथून प्रोसीड फॉर ऑप्शन फॉर्मला जाऊ शकता, राईट. आता सॉरी, या ठिकाणी एक मी अगोदरच केलेलं होतं, मी याला थोडंसं डिलीट करतो अगोदर, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. या अगोदर आमच्या मुलांना ट्रेनिंग देताना आम्ही ते केलेलं आहे. ओके. आय थिंक सगळे ऑप्शन आपले डिलीट झालेले आहेत. ओके. परत एकदा मी होम पेजवर राईट. सो सुरुवातीपासून आपण चालू करूया. सो इथं बघा, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म, इथं मी गेलेलो आहे. आता इथं अडचण काय माहिती आहे का, आपण ही नवीन मेथडवर का जातोय त्याचं कारण असं आहे. बघा, काही जण इथं एल वाला चॉईस कोड यूज करतात. इथं इन्स्ट्रक्शन दिले, एल म्हणजे रिजनल मध्ये चालू झालेलं आहे कम्प्युटर, सो ते अवॉइड करा. सो काही पहिलं काय करायचे, काही जण कम्प्युटर चालू करायचे काय, इथं बघा ब्रांचेस, कम्प्युटरच्याच किती ब्रांचेस आहेत, खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. बघा कोणती सिलेक्ट करायची, हा प्रॉब्लेम आहे. कम्प्युटरमध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग वगैरे, राईट. तर इथं मग हे सिलेक्ट करायचं, मग शॉर्टलिस्ट करायचं, हे सगळं करताना काय होणार आहे, खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे आपण काय करूया, इथं एक शॉर्टकट मेथडनं जाऊया, एक डमी ऑप्शन घेऊया आपण. चला, आपण काय करूया, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मला एक डमी ऑप्शन घ्यायचा आहे. हा कम्प्युटर इंजिनिअरिंग मी सिलेक्ट केलंय आणि मी काय करतोय, डिस्ट्रिक्ट माझं अहमदनगर करतोय. मला एक डमी कॉलेज टाकायचं आहे अगोदर. ओके. सो हा डमी कॉलेज टाकायचा आहे म्हणून मी तर सर्च इन्स्टिट्यूट करतोय, राईट. आता सर्च इन्स्टिट्यूट केल्यानंतर मी काय करतोय, हे बबनराव पाचपुतेचं सॉरी, एक डमी कॉलेज घेतो मी, विश्वम भारती घेऊया. बरं, विठ्ठल सॉरी
एक काम करूया, बोटा संगमनेरचं घेऊया आपण कॉलेज, नाही बाटूच्या अंडर आहे. एक कोणतंही घेऊ शकतो आपण. चला आपण विद्यानिकेतनचं कम्प्युटर इंजिनिअरिंग घेऊया. एकच घेतलंय मी. जस्ट मला एक रॅन्डम ऑप्शन घ्यायचा आहे. मी याला काय करतोय, ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स केलेला आहे. इथं माझा ऑप्शन्स खाली आलेला आहे, राईट. सो खाली आलाय म्हणजे एक शॉर्टलिस्ट झालाय. सेव्ह आणि प्रोसीड करतोय. आता इथं सेट प्रिफरन्स करतोय. एकच नंबरचा प्रिफरन्स दिलाय. एक नंबरचा प्रिफरन्स आपल्याला घ्यावा लागतो, पण घाबरू नका. आपण आपल्याला अजून पुढे करायचंय, जे काय करायचंय ते. सो इथं या ठिकाणी बघा, ही स्क्रीन सगळ्यात महत्वाची आहे. आता इथं तुम्हाला काय दिसेल की इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली, इन्सर्ट चॉईस कोड आणि मूव्ह चॉईस कोड. ऍक्च्युली मी असं म्हणतोय की आपल्या स्टेपनुसार इथून आपला ऑप्शन फॉर्म भरायला चालू होतंय. सो इथं बघा, आता मी माझी जी रेडी लिस्ट आहे, मी जस्ट तुम्हाला दाखवतो. ही लिस्ट आहे बघा माझी, एक सॅम्पल लिस्ट आहे जिथं मी कोड रेडी आहेत माझे. यावर्षी सीओपीच्या अगोदर 1 आलेला आहे आणि बाकीच्या कॉलेजेसच्या अगोदर 0 आलेला आहे. बाकीचे कोड जशात तसे आहेत, राईट. हे तुम्हाला कोड बघायला भेटले असतील, राईट. सो या ठिकाणी आता मी काय करतो, ही माझी कोडची शीट रेडी आहे आणि रेडी पाहिजे. आता इन्सर्ट चॉईस कोड वर जातोय मी. इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली. आता मला पहिला ऑप्शन टाकायचा आहे सीओपी 16006242. यावेळेस कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग झालेला आहे 10. सो इथं मी व्हेरीफाय चॉईस कोड केलेला आहे. व्हेरीफाईड चॉईस कोड केल्यानंतर आता माझं बरोबर बघा, मी चेक केलेलं आहे. माझा चॉईस कोड आणि माझं नाव हे दोन्ही मॅच झालेलं आहे, राईट. त्याच्यामुळे मी काय करतो, इन्सर्ट चॉईस कोड, राईट. ऑटोमॅटिकली खाली 1 नंबरला आलेला आहे. आता इथं माझं बघा, माझा दुसरा चॉईस कोड मला काय करायचा आहे, व्हीजेटीआय टाकायचा आहे. सो 03012245110 हा व्हीजेटीआयचा कोड आहे. व्हेरीफाय करतोय मी. या ठिकाणी कम्प्युटर आलेला आहे, म्हणजे बॅच मॅच होते, लगेच इन्सर्ट करतोय. इथं या साईडला तुम्हाला बघा, या साईडला रोटेट होत आहे, म्हणजे अजून माझी प्रोसेस कंप्लीट नाही झालेली, राईट. आता ऑटोमॅटिकली तुम्हाला दिसेल खाली आलेलं आहे बघा व्हीजेटीआय. आता मला इथं 3 नंबरला माझं व्हीजेटीआय आयटी आहे. हा कोड रेडी असला पाहिजे. व्हेरीफाय चॉईस कोड आलेला आहे, व्हीजेटीआय आयटी इन्सर्ट चॉईस कोड. आता त्याच्या पुढे मी काय करतो, पीआयसीटी घेतोय, सॉरी मला एसपीआयटी घ्यायचंय. एसपीआयटीचा मी कोड एंटर केलाय, राईट. एसपीआयटी मध्ये 2 ब्रांचेस आहेत, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग. आधी कम्प्युटर इंजिनिअरिंग मी घेतलेलं आहे. त्याचं कारण कम्प्युटर इंजिनिअरिंग जुनी ब्रांच आहे. आता कम्प्युटर सायन्स घेतलंय, व्हेरीफाईड झालेलं आहे, इन्सर्ट केलंय. आता मला पीआयसीटी टाकायचंय. मी पीआयसीटीचा कोड टाकतोय. व्हेरीफाय करतोय मी. आलेलं आहे माझं पीआयसीटी. इन्सर्ट चॉईस कोड केलं. आता मला पीआयसीटीचं आयटी टाकायचंय. आता यावर्षी सगळ्या कोडच्या अगोदर बघायचंय आयटी चाललेला आहे, इन्सर्ट चॉईस कोड करायचंय. सो असं करत केलं ना की माझा जो ऑप्शन फॉर्म आहे, मला मग 50 कोड टाकायचे ते एका प्रॉपर सिक्वेन्स मध्ये येतात. शेवटचा ऑप्शन राहू द्या, त्याचा काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, राईट. असं केलं की ही पीडीएफ झालेली आहे तयार. ही पीडीएफ तुम्ही चेक करून घ्यायची प्रिंट काढून किंवा तुमच्या काउन्सिलरला पाठवा, राईट. आमचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला टाकायचंय आणि आम्ही ते तुम्हाला चेक करून देतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला कसं चेक करून देतोय.
सो या ठिकाणी जे स्टुडंट्स आहेत, राईट, आता या स्टुडंटनी फॉर एक्झाम्पल इथं मी तुम्हाला दाखवतोय, या स्टुडंटनी अशा PDF पाठवलेल्या आहेत, राईट. बघा इथं तुम्हाला दिसेल, हा एक ऑप्शन फॉर्म आहे. हा बघा, हा ऑप्शन फॉर्म असा भरलेला आहे यांनी. आणि ऑप्शन आता इथं बघा यांनी काय केलेलं आहे, TFWS चे कोड टाकलेत, म्हणजे TFWS टाकले लगेच नॉर्मल टाकले, म्हणजे हे पण तुम्हाला इथं बघता येईल. आधी TFWS इथं काय असतं, TFWS ला 11T असतं आणि मग इथं 10 असतं, म्हणजे ज्यांना TFWS चे ऑप्शन दिले त्यांनीच टाकायचे, मुलींनी TFWS चे कोड टाकायचे नाही. सो अशा पद्धतीने ऑप्शन फॉर्म तुमचा फायनल होईल. अशी PDF टाकायची, राईट. ही PDF टाकली की ते आम्ही चेक करतो आणि आम्ही चेक केलं, आम्ही सबमिट करा म्हटलं की तुम्ही काय करायचंय, आता पुढे जायचंय, नेक्स्ट सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. सेव्ह अँड प्रोसीड केलं, याचं कंट्रोल P केल्यावर तुम्हाला PDF फाईल तुम्हाला दाखवतो कसं सेव्ह करायचं. बघा कंट्रोल P केलेलं आहे मी, सेव्ह ॲज अ PDF सेव्ह केली आहे मी, डेस्कटॉपला केली आणि व्हॉट्सअप ग्रुपला टाकून दिलेली आहे. ओके, तर सेव्ह झालेली आहे माझी PDF. ओके, आता नेक्स्ट सेव्ह केलं की मी चेक करून घेतले. चेक केल्यानंतर मी आता काय करतोय, आता मी पुढे जातोय, सेव्ह अँड प्रोसीड. आता असं येणार आहे, अजून मी पुढे जातोय, मला ऑप्शन कट सबमिट करायचे. इथं मी OTP टाकणार आहे, सॉरी पासवर्ड टाकणार आहे. पासवर्ड टाकलं की मला OTP येईल माझ्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरला. OTP आला की OTP मी टाकणार आहे आणि या ठिकाणी माझी ऍडमिशन प्रोसेस संपलेली आहे. सो काय करायचंय, अशा पद्धतीनं विना अडथळा एक 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 तुम्हाला जे कोड दिले ते कोड व्यवस्थित टाकून ऑप्शन फॉर्म सबमिट करायचा आहे. थँक्यू. ऑप्शन फॉर्म जरा दुपारच्या वेळेमध्ये थोडंसं अवॉइड करा भरणं. त्याचं कारण काय असतं, दुपारच्या वेळेमध्ये खूप सारे लोक सर्व वेबसाईटला थोडासा लोड येतो. संध्याकाळी 10-11 वाजता बेस्ट टाइम आहे, ठीक आहे. आधी व्यवस्थित, लगेच घाई करू नका, व्यवस्थित भरा, चेक करा, मायन्युटली चेक करा आणि मग त्याच्यानंतर सबमिट करा. मी तुम्हाला इथं सांगतोय 80% लोकांचे ऑप्शन फॉर्म चुकतेत. त्याचं कारण असं आहे की बरेच काउन्सिलर आहेत, ते काय करतात, कट ऑफ बघून कॉलेजेस टाकता किंवा तसे देता, हा प्रॉब्लेम आहे. दुसरं काय होतं की कॅफेवाले ऑप्शन फॉर्म टाकताना काहीतरी गडबड करतो, हा सेकंड पॉइंट आहे, राईट. थर्ड काय असतं की मुलं काय करतात की खूप सारे कॉलेजेस भरतात, त्याच्यामुळेही मग मिस्टेक होण्याचं प्रमाण असतं, राईट. तर या मिस्टेक अवॉइड करा. अशा पद्धतीने तुम्ही राऊंड 1 चा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून टाका. ओके, थँक्यू, ऑल द बेस्ट.